नागपूर हिंसाचार प्रकरणी भाजपचे आमदार सुलभा गायकवाड आक्रमक, कल्याणमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा निषेध मोर्चा, दंगेखोरांवर कठोर कारवाईची मागणी। नागपूर जिल्ह्यातील कोहिममधील नवीन एमआयडीसीला मान्यता, नवीन एमआयडीसीमुळे उमरेड विधानसभा मतदारसंघातील रोजगाराच्या संधी वाढणार, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पारवे यांची माहिती। पुण्यात अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी धनंजय देशमुखांची घेतली भेट, पाणी फाउंडेशनच्या कार्यक्रमात झाली भेट, सरपंच संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुखही उपस्थित। कल्याणमध्ये रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामावरून शिंदेंच्या शिवसेनेत श्रेयवाद, महिला कार्यकर्ते आणि राणी कपोते आणि माजी नगरसेवक मोहन उगलेंचे समर्थक आमने सामने। केंद्र सरकारनं सुरू केलेल्या जलजीवन मिशन योजनेत महाराष्ट्र 18व्या स्थानी, देशातील केवळ 11 राज्यांमध्येच या योजनेला यश, 6 राज्यात जलजीवनचं 89% काम पूर्ण। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची नुकसान भरपाई, 26,484 कोटी रुपये पीक विम्याची रक्कम, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाची ही माहिती। राज्यातील 89% सायबर गुन्हेगार अजूनही मोकाट, गेल्या वर्षभरात 7,634 कोटी रुपयांच्या फसवणुकीचे प्रकरण, सायबर गुन्हेगारांकडून सर्वाधिक पुणेकरांची लूट। चीनमधून येणाऱ्या 5 उत्पादनांवर केंद्र सरकारकडून अँटी डम्पिंग शुल्क लागू करण्याचा निर्णय पुढील 5 वर्षांसाठी लागू असणार, भारतीय कंपन्यांना दिलासा मिळणार। एमपीएससीकडून 28 सप्टेंबरला राज्यसेवा पूर्वपरीक्षा, महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत 385 पदांसाठी अर्ज करण्यासाठी 28 मार्चपासून अर्ज प्रक्रिया सुरू।